प्रयाग नावाच्या तीर्थक्षेत्रावरती सूतजी महाराज 88,000 शौनकादी ऋषींना दिव्य शिवमहापुराण वर्णन करून सांगत आहेत. शिवमहापुराणाचं महात्म्य समजून घेण्याचा प्रयत्न तुम्ही मी सुद्धा करत आहोत. अल्पसा प्रयत्न तुम्ही मी सुद्धा त्या दृष्टीनं केलेला आहे. सतत सतत पुन्हा पुन्हा ऐकावं असं हे दिव्य शिवपुराण. एतत् शिवपुराणस्य कथा परमपावनी. परमपावन असणारं भगवंताचं हे पुराण आहे, चरित्र आहे. परमपावन अशा प्रकारचा ग्रंथ आहे. कलियुगातल्या जीवांना उत्तम अशा प्रकारचं शिवभक्तीचं मार्गदर्शन करणारा हा ग्रंथ आहे. परमात्म्याचं उत्तम अशा प्रकारे स्वरूप वर्णन करणारा हा शिवपुराण ग्रंथ आहे. ज्याला शिव समजून घ्यायचे आहे, ज्यांना शिवभक्ती आपल्या जीवनामध्ये अंगीकारायची आहे, प्रगट करायची आहे ना, ज्यांना शिवाराधना करायची आहे, परमात्मा श्री सदाशिवांचा दास ज्याला व्हायचा आहे, त्यांनी या ग्रंथाचा आश्रय केला पाहिजे. या ग्रंथाला वारंवार गायन केलं पाहिजे, श्रवण केलं पाहिजे. नाही या ग्रंथाला गायन करता आलं, श्रवण करता आलं, निदान या ग्रंथाला आपण दुरून नमस्कार केला तरी सुद्धा आपल्या पापांचा नाश होऊन आपल्या पुण्याईमध्ये वृद्धी झाल्याशिवाय राहत नाही, असं या शिवपुराण ग्रंथाचं महात्म्य वर्णन केलेलं आहे सूतजी महाराजांनी. त्यासोबतच आपल्या मनामध्ये असलेल्या अनेक कामना सुद्धा शिवपुराण ग्रंथाचं अनुष्ठान, वाचन, श्रवण ज्या वेळेला आपण करतो त्यावेळेला मनोकामना, सर्व प्रकारच्या इच्छा आपल्या पूर्ण होत असतात, असंही याचं महात्म्य आहे. प्रत्येकाच्या घरामध्ये हा परमपवित्र ग्रंथ असला पाहिजे आणि प्रत्येकाकडून या परमपवित्र ग्रंथाचं वाचन झालं पाहिजे, श्रवण झालं पाहिजे. परमात्मा सदाशिव त्या भक्तांवरती प्रसन्न होत असतात जे या ग्रंथाचं वाचन करत असतात. या ग्रंथाचं श्रवण करणाऱ्यावरती परमात्मा सदाशिवांची अखंड कृपा ही राहत असते. आणि नाही मुद्दामहून एखाद्याला स्वतःहून विनाकारण देवाची कथा ऐकायची इच्छा नाही झाली तरी सुद्धा अशा गोष्टी आपल्या जीवनामध्ये घडत असतात. अशी कारणं आपल्या जीवनामध्ये उत्पन्न होतात की आपल्याला धावत पळत देवाकडे यावं लागतं. म्हणून पूर्वसत्राला पूर्ण विराम देत असताना आपण हे ऐकत होतो. जीवनामध्ये आपल्या नाना प्रकारचे संकट, आपदा, विपदा, अरिष्ट असतात. काही गोष्टी आपल्या जीवनातल्या निघून जाव्यात आणि काही गोष्टी आपल्या जीवनामध्ये याव्यात, याच्यासाठी आपण भगवंताकडे धाव घेतो. देवाच्या उपासनेचा मार्ग आपण स्वीकारतो. अडचणी, संकट, आपदा, विपदा, अरिष्ट, दुःख, दैन्य, दारिद्र्य आपल्या जीवनातलं जावं म्हणून आपण देवाचे पूजन करतो, देवाची आराधना करतो, उपासना करतो. आणि याच्या उलट आपल्याला जे काही पाहिजे असेल ते सगळं आपल्याला भेटावं म्हणूनही आपण देवाकडे जातो. काही गोष्टी देवानी घालवून द्याव्यात जीवनातल्या आणि काही गोष्टी पुरवाव्यात मला, त्याच्यासाठी आपण देवाकडे जात आहोत सगळे. आणि भौतिक कारणाने भगवंताकडे जाणाऱ्यांची संख्या पुष्कळ आहे. भौतिक कारणासाठी देवाकडे जाणारे खूप आहेत. भौतिक कारणासाठी देवाची पूजा करणारे, भौतिक कारणासाठी देवाचं नामचिंतन, कथाचिंतन, श्रवण करणारे भरपूर आहेत महाराज. देवासाठी देवाची पूजा, देवासाठी देवाचं अर्चन, देवासाठी देवाची सेवा, देवासाठी देवाचं नाम, देवासाठी देवाची कथा गाणारे आणि श्रवण करणारे फार थोडे आहेत. परंतु जीवांना शेवटी भगवंत मार्गाकडे ओढून आणण्यासाठी दुसरा कोणता मार्गही नाही ना.
म्हणून जीवांना असं सांगितलं गेलं की तुम्ही जर असं केलं ना तर तसं होईल. महादेवाची पूजा जर का केली, नामगायन केलं, कथा श्रवण केली तर तुमच्या सकल मनोकामना पूर्ण होतील, सर्व इच्छा पूर्ण होतील, सर्व संकल्प सिद्धीला जातील, सर्व दुःख दैन्य दारिद्र्याचा नाश तुमच्या होईल. हे ऐकल्यानंतर मग कुठंतरी माणसाची प्रवृत्ती होते, असं जर होणार असेल तर आम्ही करतो. मग करायला काय हरकत आहे? होतंय का? होतंय का हे अगोदर आपण पाहतो. स्वभाव आहे आपल्या जीवात, आपला जीवाचा. पूर्ण होणार असतील कामना मनोकामना तर आम्ही करायला तयार आहोत. आणि देव कामना पूर्ण करतो, देव इच्छा पूर्ण करतो हे ज्या वेळेला कळालं त्यावेळेला म्हणून तर देवाकडे जाणाऱ्यांची संख्या अचानक का वाढली? अचानक का वाढली? महादेव सुरुवातीपासून पहिल्यापासूनच आहेत की नाही? न जाणारे सुद्धा महादेवांकडे जायला लागले, शिवालयामध्ये जायला लागले, शिवाराधन करायला लागले, शिवपूजन करायला लागले. गोष्ट चांगली आहे महाराज. खूप परिवर्तन समाजामध्ये घडताना दिसतं. काहीतरी अनुभव माणसांना येत असेल म्हणूनच माणसं जात असतील की नाही देवाकडे? काहीतरी अनुभव येत असेल माणसांना म्हणूनच भगवंत देवाची पूजा करत असतील. म्हणून कोणीही वाईट वाटून घेऊ नका बरं का हे विषय ऐकताना, की कामनेने आम्ही देवाकडे जातो, देवाचं पूजन करतो, देवाला नमस्कार करतो, देवाची कथा ऐकतो म्हणून आम्ही वाईट आहोत का? असं मुळीच नाही, असं अजिबात नाही. परंतु संत मत काय आहे, ग्रंथमत काय आहे, ग्रंथांचं मत काय आहे? ते मत एकच आहे. नाना प्रकारच्या कारणांनी देवाकडे जाण्यापेक्षा देवाच्या प्रेमापोटी देवाकडे जायला आपण शिकलो पाहिजे. काहीतरी देतोय म्हणून आपण त्याच्याकडे जातो आहोत, हे तर माणसांसारखंच देवासोबत व्यवहार आपला चालला. जो गोड बोलतो आपण त्याच्याशी गोड बोलतो, जो गोड बोलत नाही आपण फुकट रिकामी नाही त्याला गोड बोलायला. जो आपल्या फायद्याचा आहे, उपयोगाचा आहे, आपण फायदा काय होतो आहे याच्याकडून माझा आपण त्याचा विचार करतो. फायदा होत नसेल आपला कोणत्याच गोष्टीमधून तर माणूस फिरून कोणाकडे पाहिला, कोणाला विचारायला तयार नाही. हा जीवाचा स्वभाव आहे. उद्या जर का देवाने माणसांना पाहिजे ते देणं बंद केलं तर देवाकडे पाठ फिरवायला वेळ लागणार नाही माणसाला. असा देव पुष्कळ वेळेला अडगळीत पडला. पुष्कळ वेळेला देवावरती धूळ येऊन बसली, नव्हतं कोणी पाणी घालायला. ही वेगळी गोष्ट आहे की ही भक्ती ज्ञान वैराग्याची ध्वजा महाराष्ट्रीय साधू संतांनी उंच उंच आकाशामध्ये फडकवली, म्हणून अजून आध्यात्मिक जगतामध्ये साधक स्थिर आहेत. मध्ययुगीन कालावधीमध्ये महाराष्ट्र प्रांतामध्ये आपण राहतो म्हणून आपल्या प्रांतापुरताच विचार करू नसता प्रत्येक प्रांतात संत झाले, साधू झाले.
उत्तर भारतामध्ये तुलसीदास कबीरदासांसारखे साधू झाले, बंगाल प्रांतामध्ये चैतन्य महाप्रभू सारखे साधू, स्वामी विवेकानंद, परमहंस रामकृष्णांसारखे साधू झाले. महाराष्ट्र प्रांताचा विचार केला तर महाराष्ट्र प्रांत ही संत भूमीच आहे. इथं देवापेक्षा संतांना जास्त मान्यता आहे. महाराष्ट्र भूमीचं वैभवच हे आहे की या भूमीला गौरवान्वित करणारा पांडुरंग संतांनीच आणून उभा केला, नसता तोही आला नसता. म्हणून त्या पांडुरंगाला नमस्कार करण्याच्या अगोदर वारकरी वैष्णव त्या पुंडलिकाला नमस्कार करतो, ज्या पुंडलिकामुळे पांडुरंग पंढरपुरात आले. देवही गाभाऱ्यातून रावळातून पाहतात की पहा माझे वारकरी वैष्णव कशी आहेत. माझ्या दर्शनाला आले, माझ्याच समोर असलेल्या वाळवंटात चंद्रभागेमध्ये असलेल्या पुंडलिकाचा अगोदर नमस्कार करतात, मग माझ्याकडे येतात. पण अभिमानानं छाती ठोकून संतांनी सांगितलं, देवा पुंडलिकाला नमस्कार करेपर्यंत वाट पहा. कारण हा राजस सुकुमार मदनाचा पुतळा आम्हाला आमच्या डोळ्यांनी पाहायला भेटतो आहे. याच्यासाठी आमच्या पुंडलिक रायांसारख्या संतांचे आमच्यावर उपकार आहे. नसता ही सगुण सावळी मूर्ती आम्हाला दिसली नसती. म्हणून महाराष्ट्र प्रांताचा आपण विचार करू की महाराष्ट्र प्रांत तर संत भूमीच आहे. इथून पुढे महाराष्ट्र सोडून आपण दक्षिण भारताकडे जर का गेलो तर दक्षिण भारतामध्ये सुद्धा अगणित निष्ठावान भगवंताचे भक्त झालेले आहेत. आणि दक्षिण भारतामध्ये तीनही परंपरा अतिशय प्रखरतेने भक्ती साधना करताना दिसतात. एक पहिली परंपरा दक्षिण भारतामध्ये विस्तार पावली, शैव परंपरा. शैव परंपरेचं मूळ हे दक्षिण भारतात आहे महाराज. आपल्या महाराष्ट्र अर्थात या उत्तर भागाकडे, भारताच्या पश्चिम भागाकडे जेवढी शिवाराधना नाही ना, तेवढी भगवान शंकरांची अनादी काळापासून उपासना दक्षिण भारतामध्ये आहे. आपण पूजेपुरतं किंवा आता कुठं महादेवांच्या भक्तीचा लळा, आपल्याला पूजेचा लळा लागला म्हणून आपण भस्म लावायला लागलो. पण दक्षिण भारतामधल्या लहान लेकरापासून ते वयोवृद्ध व्यक्तीपर्यंत, स्त्रीपासून पुरुषापर्यंत, गरिबापासून श्रीमंतापर्यंत सकाळी उठून स्नान झाल्याबरोबर पहिलं कार्य केलं जातं, भस्माचा पट्टा लावला जातो. आपण दक्षिण भारतामध्ये जाऊन पहा ही गोष्ट. अनेक आता काळाच्या प्रभावाने काही माणसं लावत नसतील, तो भाग वेगळा आहे. पण त्या भागाची, त्या मातीची ती एक देणगी आहे महाराज. ती देणगी काय आहे? ती ही देणगी आहे. भस्म प्रत्येकाच्या कपाळावर नाही, त्रिपुंड लावलेले जरी नाही दिसले आपल्याला, पण निदान भस्माची कोर आहेच महाराज प्रत्येकाच्या मस्तकावर. हा कशाचा प्रभाव? म्हणून तीन परंपरा, एक शैव परंपरा, एक वैष्णव परंपरा आणि शाक्त परंपरा. या तीनही परंपरेचा विस्तृत प्रचार आणि प्रसार दक्षिण भारतामध्ये, दक्षिण भारतातल्या संत महापुरुषांनी केलेला आहे. शैव परंपरेतले अनंत साधू आणि उपासक आजही दक्षिण भारतात, आणि वैष्णव परंपरेचा सगुण भक्तीचा अतिशय तीव्र पुरस्कार हा दक्षिण भारतामध्ये आपल्याला पाहायला भेटतो. तेवढा पश्चिम आणि उत्तर भागात सुद्धा नाही. आणि पूजन करण्याची पद्धती, रीती रिवाज, आचार, शौच या सगळ्या गोष्टींचा बारकाईने विचार वेद मताला, श्रुती मताला अनुसरून हा दक्षिण भारतीय साधूंनी अतिशय प्रचार प्रसारामध्ये आणला. आणि तिसरी परंपरा आहे शाक्त परंपरा, म्हणजे भगवती जगदंबेच्या उपासनेची पद्धती ही दक्षिण भारतामध्ये. आणि आपल्या महाराष्ट्र प्रांताचा जर का विचार केला तर वैष्णव परंपरा साधू संतांनी पुढे नेली. वैष्णव परंपरा
वैष्णव परंपरा पुढे नेत असताना साधू संतांनी आपल्याला परब्रह्म परमात्मा श्री नारायणांचं एक आगळं वेगळं रूप आपल्या समोर उभं केलं आणि एकमताने साऱ्या वैष्णव साधू संतांनी ज्या रूपाला मान्यता दिली आणि ज्या रूपाच्या दर्शनाचा आग्रह तुमच्या माझ्याकडे धरला ते रूप म्हणजे श्री विठ्ठल रूप आहे, पांडुरंग रूप आहे. आणि तुमच्या माझ्यासारख्या जीवांना आग्रह केला की तुम्ही एक वेळेला का होईना पंढरपूरला जा, एक वेळेला का होईना तुम्ही पांडुरंग रूप पांडुरंग मूर्ती आपल्या डोळ्यांनी तुम्ही पाहण्याचा प्रयत्न करा. कोटी कोटी जन्मांचे पाप भगवंताचं रूप आपल्या डोळ्यांनी पाहिल्या बरोबर भगवंताच्या दर्शनाचा परिणाम सांगितलेला आहे. पांडुरंग परमात्म्याचं एक वेळेला जो भक्त आपल्या डोळ्यांनी दर्शन घेतो महाराज, त्याचे कोटी जन्मांचे पाप पातक हे तात्काळ केवळ पांडुरंग परमात्म्याच्या दर्शनाने नाहीसे होतात. आता विचार करा, पांडुरंग परमात्म्याचं पूजन जर का आपल्याकडून घडलं तर कसं होतं. आणि हरिकथेचे मुख्य यजमान यावर्षी कार्तिकी पासून आळंदीची वारी सुरू केली का? सावित्रा देवी आणि त्यांच्या बहिणी, त्यांचे परिजन मागचं संपूर्ण वर्ष प्रति एकादशीला संभाजीनगरून पंढरपूरची वारी आणि तिथं जाऊन पांडुरंग परमात्म्याचं पादुका पूजनही आपल्याकडून घडावं आणि पांडुरंग परमात्म्याच्या चरणांना तुलसी अर्चन करण्याचा नियम त्यांनी मागचं संपूर्ण वर्ष सांभाळला. आणि या वर्षीच्या संकल्पानुसार आता हे मी त्यांची परवानगी न घेता जाहीर करतोय बरं का, म्हणून मी त्यांची क्षमा मागतो. कारण कधी कधी साधकाला आपली साधना, आपला भाव नाही प्रकट करायची इच्छा होत आणि करूही नाही महाराज, करूही नाही. आपल्या भक्तीचं प्रदर्शन कधी करू नये, सेवेचं प्रदर्शन कधी करू नये. नसता भक्तीला विराम लागायला, सेवेला विराम लागायला वेळ लागत नाही. पण हे जरी मी जाहीर करतो तरी पांडुरंग रायच तुम्हाला शक्ती देणारे आहेत, ज्ञानोबाराय तुकोबाराय तुम्हाला शक्ती देणारे आहेत. आणि त्यांच्या कृपेने कोणाची नजरही त्याला लागणार नाही म्हणतात. कारण कधी कधी साधकाला असंही भय बाळगलं पाहिजे, माझ्या भक्ती साधनेला, नामाला, सेवेला नजर लागता कामा नाही कोणाची. ठीक. तर या वर्षी कार्तिकी एकादशी पासून त्यांची आळंदीची वारी सुरू झाली. ठीक. तर असा देव त्यांनी आपल्याला दाखवला महाराष्ट्रीय संतांनी. हे सारं सांगण्याच्या पाठीमागचं कारण काय? अगोदर देव नव्हता का? होता महाराज, पण संतमत ग्रंथमत ज्या महाराष्ट्र प्रांतातल्या साधू संतांनी भक्ती ज्ञान वैराग्याची ध्वजा उंच उंच आकाशामध्ये फडकवली, त्या संतांचं, त्या ग्रंथांचं, त्या पुराणांचं हे मत आहे. देवासाठी आपल्याला हे सारं करायचं आहे, देवाच्या प्रसन्नतेसाठी. आणि त्याच वेळेला तिला भक्ती म्हणता येईल. आणि ज्या वेळेला ही भक्ती घडेल त्यावेळेला खऱ्या अर्थाने आपल्याला सुखाची जाणीव, आनंदाची जाणीव प्राप्त होईल, तोवर नाही. परंतु असं सहज देवाकडे आपण जाऊ शकत नाही. म्हणून जीवनातल्या घटना आपल्याला देवाकडे नेण्याला कारण ठरतात. आणि सगळ्यात महत्वाचं कारण देवाची आठवण आपल्याला यायला आपल्या जीवनातलं दुःख आहे, आपल्या जीवनातलं संकट आहे. संकट आलं, दुःख आलं की आपल्याला देवाची चटकन आठवण होते महाराज. संकट नसेल, दुःख नसेल तर आपल्याला सहजासहजी भगवंताची आठवण येत नाही. हा सिद्धांत कबीरदासजी महाराज वर्णन करताना म्हणतात की जीव मनुष्य भजन कसं करतो आणि कधी करतो, त्यावेळेला दुख में सुमिरन सब करे, सुख में ना करे कोई, दुख में सुमिरन सब करे, सुख में ना
दुख में सुमिरन सब करे, सुख में न दुख में सुमिरन सब करे, सुख में ना करे कोई। थोडस संकट जीवनामध्ये आलं, थोडीशी अडचण जीवनामध्ये आली, थोडस दुःख जीवनामध्ये आलं, चला 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 चला, पळा 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 पळा, करा 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 करा, अशी धावपळ माणसाची सुरू होऊन जाते। मग ह्या देवाला जाऊ का त्या देवाला जाऊ, ह्या देवाला नवस करू का त्या देवाला नवस करू, ह्या देवाची प्रार्थना करू का त्या देवाची प्रार्थना करू, अशी अवस्था आपली होते। आणि एक गोष्ट तर आता तुम्ही मी लक्षात घेतली पाहिजे, कालचं चिंतन आणि आजच्या चिंतनामधून सुद्धा, आणि भगवान शंकरांचं महात्म्य जे तुम्हाला मला सांगितलं गेलं त्याच्यावरून, की आता हा प्रश्न याच्याकडे जाऊ त्याच्याकडे जाऊ करायची गरजच नाही, एकाकडेच गेलं की सगळ्यांना समाधान प्राप्त होत आहे। शिवालय गच्च भरले, भगवंत दुःखाचा नाश करत नाहीत का? करतातच। आणि देव खऱ्या अर्थाने दुःखाचा नाश करणारे आहेत ना, म्हणून सगळ्या जगाला आपलं करण्याच्या ऐवजी अगोदर देवाला आपलं करून घ्यायला सांगितलेलं आहे। त्याशिवाय जीवाला काय नाही। आपुला तो एक देव करुणी घ्या, 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 आपुला तो एक देव करुणी घ्या। तेने बिन जीवा सुख नोहे, तेने बिन जीवा सुख नोहे, सुख नोहे। हेरती माई के दुःखाची जनी, हेरती माई के दुःखाची जनी, हेरती माई के दुःखाची जनी। ज्याला खऱ्या अर्थाने आपलं दुःख दूर व्हावं असं वाटतं आणि मला पूर्ण सुखाची प्राप्ती व्हावी असं वाटतं ना, त्यांनी आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेणे वीण जीवा सुख नोहे। आणि या जीवाला, या देवाला सोडून जे जे काही आहे असे येर म्हणजे इतर
ये रती माईके दुःखाची जनिती. हे सारे जण काय आहे, सुखासाठी जरी आपण यांना जवळ करतो तरी सुद्धा हे आपल्या दुःखाला कारण ठरत असतात. संसार का भोगतो आहोत आपण, प्रपंचाचा भोग का घेत आहोत आपण? आनंदाच्या सुखाच्या प्राप्तीसाठी आपलं हे सार कर्म करणं चाललेलं आहे. परंतु जितकं आनंदासाठी आपण हे करत आहोत तो आनंद तर बाजूलाच राहिला महाराज, दुःखच आपल्या वाट्याला येत आहे. असं का होत आहे? याला कारण तिथं देव वजा केलेला आहे, आपण करून टाकलेला आहे. आणि हा विवेक धारण करायला सांगितला तुम्हाला मला. कारण शिवपुराण असं म्हणतंय की जीवनामध्ये शिवपदाची प्राप्ती करून घेणं हेच तुमचं माझं साध्य आहे. या विद्येश्वर संहितेच्या 3ऱ्या अध्यायामध्ये सूतजी महाराज शौनकांना सांगत असताना हा मुद्दा सांगत आहेत की जीवनाचं साध्य काय आहे. उत्तर दिलं, शिवपदाची प्राप्ती करून घेणं हे जीवनाचं साध्य आहे. साध्य प्राप्तीसाठी साधन काय आहे? सेवा भक्ती हे साधन आहे. आणि ही सेवा भक्ती करत असताना या जगतातल्या कर्माच्या फळाविषयी साधकाने कसं राहावं? अत्यंत निस्पृह आणि निष्काम राहावं. जो अत्यंत निस्पृह आणि निष्कामतेने भगवंताची सेवा भक्ती करणारा आहे ना, तोच खरा साधक आहे. हे शिवपुराणाचं स्पष्ट मत आहे. यालाही सोडून इतर जेवढं जेवढं काही आपलं प्रकृती स्वभाव धर्मानुसार या देहाकडून कर्म घडतंय, काही गोष्टी आपण संकल्पपूर्वक करतो, काही कर्म आपण संकल्पपूर्वक करतो, आणि काही गोष्टी काही कर्म जे आहेत ना महाराज, हे संकल्प करायची सुद्धा आवश्यकता नाही, आपोआप ते देहाचं कर्म चाललेलं आहे महाराज. परंतु त्याचं करते पण आपल्याकडे आपण घेतो ज्या वेळेला, त्यावेळेला ते कर्म आपल्याला बंधनाला कारण ठरतं. देहाकडून होणाऱ्या स्वाभाविक कर्माचं बंधन आपल्याला लागू नये याच्यासाठी एक उपाय असा सांगितला की जे जे कर्म या देहाकडून घडतं ते सार कर्म ईश्वर अर्पण करून टाकावं, देवाच्या चरणावरती अर्पण करून टाकावं. मी जे जे करतो आहे ना ते सगळं श्री सांब सदाशिवार्पणमस्तु, श्री कृष्णार्पणमस्तु, श्री गुरुचरणार्पणमस्तु असं म्हणून ते भगवंताच्या गुरुच्या चरणावरती ते सगळं कर्म सोडून द्यावं महाराज. जे जे करू आपण, यत् करोसि यदश्नासि यज्जुहोसि ददासि यत् तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम. हे अर्जुना, तू जे जे करशील, यत् करोसि यदश्नासि यज्जुहोसि ददासि यत् तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम. ते सगळं सगळं काही तू मला अर्पण करून टाक, माझ्या चरणी समर्पित करून टाक. म्हणून पहिलं सूत्र, शिवपदाची प्राप्ती करून घेणं हे ध्येय, त्याच्यासाठी सेवा भक्ती करणं हे साधन. आणि भक्ती कशी करावी तर ती निस्पृह आणि निष्काम अशी जर भक्ती केली तरच ती भक्ती देवाला आवडते. कशी भक्ती देवाला आवडते? हीच भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची. हेची थोर भक्ती आवडते देवा, 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 हेची थोर भक्ती आवडते
चिरह वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ भोगणे ते फळ संचिताचे भोगणे ते फळ संचिताचे संचिताचे ठेविले अनमने तैसे चिरह ठेविले अनमने तैसे चिरह ठेविले अनमने तैसे चिरह देवाला कशी भक्ती आवडते, कशी भक्ती प्रिय होते, हीच थोर भक्ती आवडते देवा. संकल्पावी माया संसाराची ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान. असं राहावं म्हणतात. असं राहून एका बाजूला मग भजन करत राहावं, नाम गात राहावं, कथा ऐकत राहावी, सेवा करत राहावी. काय भेटतं आणि काय न भेटतं याच्याकडे विचार लक्ष न देता भजन करत राहावं म्हणतात. आता थोडा विचार करून पाहू आपण, असं भजन करणं आपल्याला जमेल का? जमेल? जमलं तर चांगली गोष्ट आहे महाराज. वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ भोगणे ते फळ संचिताचे. आणि एक याच्यातली सगळ्यात मोठी महत्वाची गोष्ट आहे, तुका म्हणे घालू तयावरी भार वाहू हा संसार देवा पाय. तुका म्हणे घालू तयावरी भार. प्रपंच संसार म्हणून जे काही आपण करतो आणि ज्याची ज्याची चिंता आपल्याला आहे ना, वाटते ना, स्वतः सहित सगळ्या गोष्टींचा भार देवाच्या चरणावरती सोडून द्यावा. आता जे काही आहे ते माझा हरी पाहून घेईल, माझा शिव पाहून घेईल, माझे भगवंत पाहून घेईल. वाहू हा संसार देवा पायी. वहायचंच असेल तर हे वहा म्हणतात. आता शिवपूजन आपण सुरू करणार आहोत. त्या शिवपूजनामध्ये भगवान शंकरांना काय काय वाहायला सांगितलं ते आपण पाहणार आहोत. पण ते सगळं वाहता 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 त्या क्रमात हे सांगितलेलं नसल्यामुळे हे अगोदरच ऐकू आणि मग बाकीचे पदार्थ वाहू. वाहू हा संसार देवा पायी. अशी ही निस्पृह आणि निष्काम भक्ती भगवंतांना प्रिय आहे. परमार्थामध्ये देवाला प्रसन्न करण्यासाठी भक्ती मुख्य असेल तर भक्तीमध्ये निष्कामता असणं हा भक्तीचा प्राण आहे. आणि ही निष्काम भक्ती ज्याला करणं शक्य झालं महाराज, तो भगवंताचा प्रिय होतो. आणि मोक्ष प्राप्तीचं हे एकमेव साधन आहे. निष्काम भक्ती ही मोक्ष प्राप्तीचं एकमेव साधन आहे. आणि तसंही ज्याच्या मनामध्ये जसा जसा भाव असेल ना, त्या त्या पद्धतीनं त्याला भगवान शंकर फळ दान करत आहेत असं वर्णन केलेलं आहे. भगवान शंकरांनी भक्ती शास्त्राविषयी, भक्ती साधनाविषयी हे सगळं वर्णन केलेलं आहे. आणि याच्यामध्ये ते म्हणतात की भक्तीचे अनेक साधनं आहेत, पण आपल्याला कोणतं साधन करता येईल तर त्यात मुख्य 3 साधनं सांगितलेली आहेत. श्रवण, कीर्तन आणि मनन हे 3 साधनं तुम्हाला मला सांगितलेली आहेत. हे भक्तीचे साधन आहेत. भक्ती मला करायची आहे असं म्हणत असताना या 3 साधनांचा अंगीकार करावा. अगोदर श्रवण करावं, भगवंताच्या नामाचं, गुणाचं, लीलेचं, चरित्राचं श्रवण करावं.
कीर्तन करावं, भगवंताच्या नामाचं गुणांचं कीर्तन आपल्या मुखाने करावं, मनन करावं, भगवान शंकरांची पूजा करणे, भगवंताचं नामसंकीर्तन करणे, त्यांच्या रूपाचं, त्यांच्या गुणांचं, त्यांच्या लीला कर्तृत्वाचं निरंतर चिंतन करत राहणे, मनोमन याला मनन करणे असं म्हणतात. आणि भक्तीमध्ये भगवान शंकरांच्या कृपेनं माणसांसाठी उपलब्ध करून दिलेले हे सारे साधन आहेत बरं का. भगवान शंकरांनी आपल्या कृपादृष्टीनं हे सगळे साधन उपलब्ध करून दिलेले आहेत. श्रवण हे पहिलं साधन सांगितलं का? कारण श्रवणाशिवाय भगवंताकडे आपली चित्तवृत्ती आकर्षित होत नाही. का आकर्षित होत नाही? आकर्षणाला दोन कारणं आहेत. त्यातलं आकर्षणाचं मुख्य कारण काय आहे माहितीये का? एखादा पदार्थ ज्या वेळेला आपण आपल्या डोळ्यांनी पाहतो त्यावेळेला त्या पदार्थाकडे आपलं मन, आपली चित्तवृत्ती आकर्षित होते. आतापर्यंत जो पदार्थ पाहिला तो जर आकर्षित करणारा असेल तर आपलं चित्त त्याच्याकडे आकर्षित होतं. आता आकर्षित करणारा आहे की नाही या वादाकडे जाण्यापेक्षा कोणाला काहीही आवडू शकतं. संतांच्या दृष्टीनं संसार जो आहे त्या तो आकर्षित करणारा नाही किंवा त्याच्याकडे चित्त आकर्षित नाही झालं पाहिजे, पण ते होतं. म्हणून तो वाद, त्या वादाकडे न जाता पहिली गोष्ट अशी आहे, दृश्य वस्तू आपल्या डोळ्याने दिसली की पाहता क्षणी तिच्याकडे आकर्षित होतं आपलं चित्त. पण परमात्मा नावाची सद्वस्तू, तिच्याकडे आपलं चित्त आकर्षित व्हायला डोळ्यांनी दिसते का हो? परमात्मा नावाची सद्वस्तू आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही. ती डोळ्याला दिसायला लागणं हा आपल्या जीवनभराच्या परमार्थ साधनेचा शेवट आहे. सुरुवातीलाच कसा दिसेल परमात्मा? कारण ती दृश्य वस्तूच नाही. मग ही परमात्मा नावाची वस्तू जर का डोळ्याने दिसत नाही तर तिच्याकडे आपलं चित्त कसं आकर्षित होईल? दिसत नाही, त्याला ऐकायचंय आणि श्रुतीच्या माध्यमातून त्याच्याकडे चित्तवृत्ती आकर्षित झाली पाहिजे. नव्हे नव्हे होते. म्हणून पहिली भक्ती श्रवण भक्ती. रुक्मिणी आई साहेब म्हणतात, श्रुत्वा गुणान् भुवन सुंदर शृण्वतान्ते निरविश्य कर्णविवरै हरतो तापम् रूपं दृशा दृशिमतामखिलार्थलाभं त्वय्यच्युता विशति चित्रम पत्रपं मे. पत्रामध्ये आपलं पत्र देवाला लिहिलं आईसाहेबांनी त्यावेळेला. मी तुम्हाला पाहिलं नाही. आणि ही गोष्ट अतिशय सत्य आहे महाराज. रुक्मिणी आईसाहेबांनी भगवान गोपाल कृष्णांना आपल्या डोळ्यांनी न पाहता जीवापाड प्रेम झालं. आणि नुसतं प्रेम नाही झालं तर माझ्या जीवनाचा हा एकमेव साथी आहे, हाच माझा पती आहे असा मनोमन निर्धार रुक्मिणी आई साहेबांचा झाला. आणि याला कारण काय? तर संत मुखातून कृष्ण कीर्ती माझ्या कानाने मी ऐकली ना, म्हणून माझं प्रेम तुमच्यावर झालं. त्याचं कारण त्या सांग. राम असो, कृष्ण असो, शिव असो, जगदंबा असो, ही परमात्मा नावाची एकच सद्वस्तू आहे. तिला तुम्ही काहीही म्हणा आणि तिच्याकडे आपली चित्तवृत्ती आकर्षित होण्याला कारण श्रवण आहे महाराज. म्हणून पहिली भक्ती श्रवण, कीर्तन आणि मनन हे तीन साधनं सांगितलेली आहेत. पूर्व कालावधीमध्ये सूतजी महाराज म्हणतात, माझे सद्गुरू सुद्धा अशाच प्रकारे खिन्न मनाने विचार करत बसलेले होते. माझे सद्गुरू वेदव्यासजी महाराज. त्यावेळेला माझ्या सद्गुरूंना भेट झाली सनत कुमारांची. आणि सनत कुमार म्हणायला लागले, तुम्ही सत्य स्वरूप परमात्म्याचं चिंतन करा. आणि सत्य स्वरूप परमात्म्याचं, सत्य तत्वाचं चिंतन करणे हाच आपल्या जीवनामध्ये कल्याण प्राप्तीचा, श्रेय प्राप्तीचा एकमेव उत्तम अशा प्रकारचा मार्ग आहे. या मार्गाने वाटचाल केली तर जीवाचं परमकल्याण होतं. सत्यस्वरूप परमात्म्याचं जर का चिंतन जीवाकडून घडलं तर त्याला सौख्य आणि आनंद प्राप्ती होते. सत्य याचा अर्थ काय आहे?
सत्य याचा अर्थ आहे जे सदैव राहणार आहे. सत्य याचा अर्थ आहे जे शाश्वत आहे, जे आज आहे आणि उद्या नाही असं नाही, जे काल नव्हतं आज आहे उद्या नसेल असं नाही, जे कालही होतं आजही आणि आहे आजही आहे आणि पुढेही राहील असं जे तत्व आहे त्याला सत्य असं म्हणतात. हे त्रिकाला बाधित आहे. देश काल परिच्छिन्न आहे महाराज, त्याला कशाचीही बाधा होऊ शकत नाही. गर्भस्तुतीमध्ये देवता त्या सत्य स्वरूप परमात्म्याचं ध्यान करताना म्हणतात, सत्यव्रतम सत्यपरम त्रिसत्यम सत्यस्य योनिं निहितं च सत्ये सत्यस्य सत्यमृत सत्यनेत्रं सत्यात्मकं त्वां शरणं प्रपन्नाः. परमात्मा नावाची जी एक सद्वस्तू आहे तीच एक सत आहे, तीच एक सत्य आहे. बाकी सारं काय आहे असत्य आहे, अशाश्वत आहे, तात्पुरत आहे. म्हणूनच त्याला नाशवान म्हणतात. परंतु तुम्ही मी नव्हतो त्याही वेळेला जे आहे जे होतं, हे जगत रूपाचा जो भास तुम्हाला मला आपल्या अज्ञानाच्या प्रभावाने होतो आहे, ज्या मायेच्या प्रभावाने होतो आहे, तो मायेचा पडदा जर का बाजूला केला तर इथं त्या सत्यतत्वाला सोडून दुसरं तिसरं काही नाही. कुंती आई साहेब भगवंतांना म्हणतात, ज्या वेळेला हा मायारूपी पडदा ज्या वेळेला जीवाच्या डोळ्यासमोरून बाजूला होतो ना, त्यावेळेला सत्य शाश्वत परमात्मा स्वरूपाचा साक्षात्कार जीवाला होतो. माझ्यासारख्या जीवाला आजपर्यंत परमात्मा स्वरूपाचा साक्षात्कार का होऊ शकत नाही याचं कारण नमूद करताना आई साहेब म्हणतात की मायाजवनिकाच्छन्न मज्ञाधोक्षजमव्ययम् अलक्षसे मूढदृशा नटो नाट्यधरो यथा. आम्ही नाटक पाहतो आणि नाटक पाहणाऱ्यांना तुम्ही सुद्धा नाटक दाखवता. पाहणाऱ्यासाठी जगाचा विस्तार आहे आणि ज्याला जग पाहायचं नाही त्याच्यासाठी देव उभा आहे. तर सनत कुमार व्यासांना म्हणतात की सत्य याचा अर्थ आहे जे शाश्वत आहे, जे सदैव आहे, त्यावर काळाचा कोणताही प्रभाव पडत नाही. ते सर्वत्र सर्व दृष्टी सर्व काली सर्व प्रमाणामध्ये एक सारखं आहे. आणि त्याच सत्यवस्तूला, ज्या सत्यवस्तूबद्दल मी हे बोलतो आहे ना, त्याच सत्यवस्तूचं श्री शंकर श्री महादेव श्री सदाशिव हे त्या सद्वस्तूचं नाव आहे. ती सद्वस्तू म्हणजेच शिव आहे. आणि त्या सद्वस्तूला प्राप्त करून घेण्याचे हे 3 मार्ग आहेत. श्रवण, कीर्तन आणि मनन हे त्या सद्वस्तूला प्राप्त करून घेण्यासाठीचे सर्व साधन आहेत. साधन पुष्कळ आहेत सनत कुमार व्यासांना म्हणतात. देव प्राप्तीचे, परमात्मा प्राप्तीचे अनेक साधन आहे. आणि पूर्व कालावधीमध्ये या सगळ्या साधनांच्या गुंत्याने मी सुद्धा संभ्रमित होऊन गेलेलो होतो. काय सांगू वेदव्यासजी महाराज तुम्हाला. आम्ही स्वतः ब्रह्मदेवांचे मानसपुत्र सनत कुमार सुद्धा आम्ही संभ्रमावस्थेमध्ये गेलेलो होतो. आणि त्याच अवस्थेत फिरता 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 आम्ही मंदराचल नावाच्या पर्वतावरती जाऊन पोहोचलो. आणि त्या मंदराचल पर्वतावरती एकांतामध्ये आम्ही तपश्चर्या करायला लागलो. आणि पहा, अतिशय दयार्थ, अतिशय आर्त भावाने अंतःकरणामध्ये तळमळ उत्पन्न करून ज्या वेळेला एखादा साधक साधना करतो ना, त्यावेळेला त्याची तळमळ दूर करण्याची व्यवस्था साक्षात भगवान शिवच करत असतात. पण आपल्या मनामध्ये तशी तळमळ उत्पन्न झाली पाहिजे.
देव प्राप्तीची, सद्वस्तूला जाणून घेण्याची जिज्ञासा फार कमी लोकांमध्ये असते महाराज. हे श्रवण मनन कीर्तन सांगत असताना ना एक गोष्ट नमूद केलेली आहे पहा. हे श्रवण नुसतं असं आपण सामूहिक श्रवण करतो असं श्रवण करायचं आणि मोकळं व्हायचं असं नाही बरं का. तर हे श्रवण कसं करावं त्या परमतत्वाचं, तर त्याचा एक अजून मार्ग सांगितलेला आहे की प्रत्येकाने आपल्या सद्गुरूंच्या सान्निध्यामध्ये राहून ते तत्व आपल्या कानाद्वारे श्रवण करावं. सद्गुरूंचे शब्द आणि आपले कान या दोघांचा संग झाला पाहिजे, संगम झाला पाहिजे. आणि सद्गुरूंच्या मुखाद्वारे त्या सद्वस्तूबद्दल, सत्यवस्तूबद्दल, त्या परमतत्वाबद्दलचं श्रवण जिज्ञासापूर्वक ज्या वेळेला एखादा साधक करतो त्यावेळेला ती परमात्मा वस्तू त्याच्या जवळ त्याला अनुभवाला येते. कशी अनुभवाला येते? करतळे आवळे तैसा हरी. माऊली ज्ञानोबाराय म्हणतात ही परमात्मा वस्तू कशी अनुभवाला येते. ऐसे ज्ञान प्रकाशे पाहेल, ज्ञानेश्वरी मध्ये म्हणतात ऐसे ज्ञान प्रकाशे पाहेल तै मोहांधकारू जाईल, जरी गुरु कृपा होईल पार्थागा. इथं सद्गुरूंच्या कृपेचं महात्म्य सांगताना माऊली ज्ञानोबारायांची वाणी म्हणते आहे ऐसे ज्ञान प्रकाशे पाहेल. त्यांच्या मुखातल्या वचनांनी, अक्षरांनी आणि शब्दांनी ज्ञानाचा प्रकाश अंतःकरणावरती पडेल आणि अंतःकरणावरती ज्या वेळेला तो प्रकाश पडतो त्यावेळेला तै मोहांधकारू जाईल. प्रकाश आल्यानंतर अंधाराला आहेर देऊन वाटी लावण्याची सुद्धा आवश्यकता राहत नाही महाराज. प्रकाशाचं येणं आणि अंधाराचं जाणं हे एकाच वेळेला होतं. म्हणून तै मोहांधकारू जाईल, जरी गुरु कृपा होईल पार्थागा. पण तिथं जर तरची भाषा ओवीच्या उत्तरार्धामध्ये केली, जरी गुरु कृपा होईल पार्थागा. तसं श्रवण हे सामान्य श्रवण आपण करत आहोत महाराज. पण श्रवणाची उत्तम पायरी कोणती आहे? ज्या वेळेला परमात्मा नावाच्या सद्वस्तूला जाणून घेण्याची तीव्र जिज्ञासा आणि तीव्र तळमळ आपल्या मनामध्ये उत्पन्न होणे, त्यावेळेला आपल्याला सद्गुरू भेटणे आणि मग सद्गुरूंसमोर आपण त्या सद्वस्तूच्या संबंधातली विचारणा करणे. मग अपेक्षित जे आपुले सांगतील जे पुसिले, माऊली म्हणतात. आणि अशा वेळेला साधकाच्या मनामध्ये असलेल्या अपेक्षित असं जे काही तत्वज्ञान आहे ते सद्गुरू त्याला सांगत असतात. आता तुम्ही मी जे श्रवण करत आहोत ते श्रवण जिज्ञासापूर्वक चाललेलं आहे असं म्हणता येत नाही. जिज्ञासापूर्वक श्रवण करणं ही श्रवणाची फार मोठी विलक्षण पायरी आहे की जिथं जाणायचं आहे, जिथं प्राप्तीची तळमळ आहे. श्रवणाच्या वाटेने त्या सद्वस्तूपर्यंत पोहोचण्याची उत्कंठ आहे, ते श्रवण आहे महाराज. आणि ही तळमळ कशी असावी? जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, माझा जीव माझ्या देवासाठी किती तळमळतो. जसा एखादा मासा, त्याचं जीवन म्हणजे ते पाणी आहे. पाण्याचं दुसरं नाव जीवन हे आहे. आणि त्या मासोळीला त्याच्या जीवनापासून वंचित करणे म्हणजे पाण्यातून ती मासोळी बाहेर काढून टाकणे. किती वर्ष जगेल सांगा बरं ती मासोळी किती वर्ष जगेल? अहो वर्ष काय, पाण्यातून बाहेर काढल्या बरोबर काही क्षणामध्ये किंवा त्याच क्षणाला ती मासोळी तडफड करायला लागेल. तशी हरिभेटीची, शिवभेटीची उत्कंठ आणि तळमळ माझ्या मनामध्ये आहे. महाराज म्हणतात, जीवना वेगळी मासोळी, जीवना
मासोळी तैसा तुका तळमळी तैसे झाले माझे जीवा केव्हा भेटसी केशवा. ज्ञानाच्या दृष्टीने विचार केला तर परमात्म स्वरूप जाणून घेण्याची अशी ही तीव्र जिज्ञासा मनामध्ये उत्पन्न होणे आणि प्रेमालक्षणा भक्तीचा विचार केला तर सगुण साकार परमात्म्याच्या दर्शनाची उत्कंठा मनाला लागणे. कधी माझ्या डोळ्याला भगवंताचं रूप दिसेल असं वाटणे याला म्हणतात तळमळ. सनत कुमार म्हणतात आमच्या अंतःकरणामध्ये तळमळ उत्पन्न झाली. तळमळीनं जिज्ञासा पूर्वक भजन करणाऱ्या भक्ताचं भजन भगवंताला लवकर प्रिय होत असतं आणि भगवंताला दया सुद्धा येते महाराज अशा भक्ताची. सनत कुमारांची दया आली. सनत कुमार म्हणतात मला मार्गदर्शन करण्यासाठी भगवंतानी नंदिकेश्वरांना त्या ठिकाणी पाठवलं. नंदिकेश्वर त्या ठिकाणावरती आले आणि त्यांनी मला हाच मार्ग सांगितला आणि हा राजमार्ग आहे असं त्यांनी मला सांगितलं. नंदिकेश्वरांना मी विचारलं एवढं हे रहस्य तुम्हाला कोणी सांगितलं? नंदिकेश्वर म्हणतात हे रहस्य मला साक्षात महादेवांनी सांगितलं. महादेवांच्या संबंधात हे सारं रहस्य जे महादेवांनी मला सांगितलं ते मी तुम्हाला सांगतो. नंदिकेश्वरांच्या उपदेशानुसार सनत कुमारांनी त्या मार्गाचा अवलंब केला आणि ज्या मार्गाने आम्ही पूर्णत्वापर्यंत गेलो तोच मार्ग मी तुम्हाला सांगतो असं व्यासांना सांगितलं. तोच मार्ग व्यासांनी सूतांना सांगितला आणि सूतजी महाराज तोच मार्ग 88,000 शौनकादी ऋषींसहित तुम्हाला मला सांगत आहेत. पुढचा प्रश्न विचारला. म्हटले जो श्रवण मनन कीर्तन करू शकत नाही त्यांनी कोणतं साधन करावं? त्यावेळेला सांगितलं की या त्रिविध साधनांचंही अनुष्ठान करण्यासाठी ज्याला शक्य होत नाही त्यांनी भगवान शंकरांच्या मूर्तीची किंवा शिवलिंगाची विधीपूर्वक प्रतिष्ठापना करावी आणि त्या भगवान शंकरांच्या मूर्तीचं किंवा शिवलिंगांचं विधीपूर्वक पूजन करावं. भगवान शंकरांच्या मूर्तीचीही स्थापना करता येते आणि शिवलिंगाचीही स्थापना करता येते. वेदांमध्ये दोन्हीही पद्धतीने भगवान शंकरांच्या पूजेचं विधान अनुष्ठानाचं विधान सांगितलेलं आहे. उपासनेचं विधान मूर्तीचीही पूजा करू शकतो, स्थापना करू शकतो आणि शिवलिंगाचीही स्थापना आणि पूजन करू शकतो आपण. पण मूर्तीच्या तुलनेमध्ये शिवलिंगाच्या पूजनाला अनन्य साधारण अशा प्रकारचं महत्व पृथ्वीवरती प्राप्त झालेलं आहे. म्हणून भगवान शंकरांचं जिथं कुठं शिवालय असेल महाराज त्या शिवालयामध्ये भगवान शंकरांची मूर्ती फार कमी ठिकाणी पाहायला भेटते जवळपास. परंतु सर्व ठिकाणावरती भगवान शंकरांच्या अर्थात शिवलिंगाचीच प्रतिष्ठापना झालेली आपल्याला दिसत असते. कारण शिवलिंगाच्या पूजनाचं अर्चनाचं अनन्य साधारण अशा प्रकारचं महत्व आहे. आणि त्यातल्या त्यात कलियुगातल्या माणसांसाठी तर भगवान शंकरांच्या या शिवलिंगाचं पूजनाचं अर्चनाचं महत्व तर अधिकच आहे महाराज. मूर्तीची आणि शिवलिंगाची स्थापना आपण घरामध्ये सुद्धा करू शकतो आणि मंदिर बांधून मंदिरामध्ये सुद्धा आपण स्थापना करू शकतो. मंदिरामध्ये स्थापना करायची असेल तर मूर्तीचा स्वरूप किंवा आकार हे मोठ्या प्रमाणामध्ये असलं तर असावं आणि घरामध्ये जर का आपल्याला मूर्ती स्थापना करायची असेल शिवलिंग स्थापना करायची असेल तर त्याचं स्वरूप हे लहान असावं. यजमानाच्या 12 अंगुली एवढा विस्तार त्या शिवलिंगाचा असावा. त्याच्यापेक्षा लहान शिवलिंग जर का असेल आपल्या पूजेमध्ये तर ते आपल्याला तितकं पुण्य प्रदान करू शकत नाही. आणि 12 अंगुलीपेक्षा जास्त मोठं जर का शिवलिंग असेल तर हरकत कोणत्याही प्रकारची नाही. परंतु माप सांगताना असं सांगितलं की अशा आकाराचं शिवलिंग एवढ्या आकाराचं शिवलिंग आपल्या पूजेमध्ये आपल्या देवघरामध्ये असावं. शक्यतोवर प्रयत्न करावा देवघरामध्ये लहान आणि मंदिरामध्ये मोठ्या आकाराचं शिवलिंग स्थापन करून विधीपूर्वक त्याची स्थापना करावी, प्रतिष्ठा करावी. प्रतिष्ठा 2 प्रकारची होत असते, एक चल प्रतिष्ठा, एक अचल प्रतिष्ठा.
चल प्रतिष्ठा अर्थात एकदा मूर्ती शिवलिंग ठेवलं की पुन्हा ते हलवता येत नाही. आणि चल प्रतिष्ठा अर्थात ती मूर्ती आपल्याला हलवता येते, उचलता येते, इकडून तिकडं नेता येते. अचल प्राण प्रतिष्ठा म्हणजे तिला आपल्याला हलवता येत नाही. तिला जागचं जर का हलवलं तर त्या मूर्तीतलं शिवलिंगातलं देवत्व जे आहे ते नाहीसं होतं, असं धर्मशास्त्राचं म्हणणं आहे. कारण काय आहे? प्रतिष्ठापना करताना विधीपूर्वक भूदेव मंत्रांचं गायन करतात आणि मंत्रपूर्वक देवतेचं आवाहन आपल्या वैदिक परंपरेमध्ये आहे. लक्षात घ्या, आपल्या शब्दामध्ये ते सामर्थ्य नाही जे सामर्थ्य वेदाच्या मंत्रांमध्ये आहे. आणि त्या वेद मंत्रांच्या परिणामाने, प्रभावाने, प्रकाशाने देवत्व मूर्तीमध्ये येऊन स्थिर होत असतं. आणि अशी मूर्ती मनाला वाटेल त्यावेळेला उचलली, हलवली, इकडून उचलली, तिकडं ठेवली, जर का असं केलं तर त्यामध्ये मंत्रोच्चारपूर्वक आपण प्रतिष्ठित केलेलं देवत्व जे आहे ते नाहीसं होतं. म्हणून मूर्ती हलवू नये. आणि मला ही मूर्ती उचलायचं काम पडणार आहे. देवघरातले देव रोज आपण काढतो, त्यातलं देवत्व नाहीसं होतं का? नाही महाराज, कारण ते चल प्राण प्रतिष्ठित आहे. उदाहरणार्थ काही भक्तांचा नियम असतो की प्रवासाला सोबत देव घेऊन जायची. काही भक्तांचा नियम असतो, पहा, देवाला न्यायचंच असेल प्रवासाला आपल्या सोबत तर तेवढी शुचिता, शुद्धता, स्वच्छता सांभाळता आली पाहिजे. आपल्याला देवासाठीची तेवढी सुव्यवस्था आपल्याला करता आली पाहिजे, तर देवाला मिरवावं आपल्यासोबत. आणि तेवढं जर का आपण देवाची सेवा, आराधना, उपासना, शुद्धता, शुचिता, स्वच्छता ठेवू शकत नसलो तर देवाच्या मूर्तीची अवहेलना होते एका प्रकारे. म्हणून मूर्ती घेऊन फिरू नये. तसं पाहिला गेलं तर शंकराचार्य आपल्या सोबत भगवान शंकरांच्या कृपा प्रसादातून प्राप्त झालेलं चंद्रमौलेश्वर शिवलिंग सोबत घेऊन प्रवास करतात. परंतु त्या पद्धतीचे उपचारही होतात, शुद्धताही राखली जाते, स्वच्छताही राखली जाते. नसता मग देवाला इकडून तिकडं नेऊ नये, अवहेलना होते. ठीक, देवाची प्रतिष्ठापना करावी, मंत्रपूर्वक भगवंताचं आवाहन करावं. आवाहनानंतर भगवंतांना आसन द्यावं. आसन दिल्यानंतर भगवंतांना पाद्य समर्पित करावं, अर्थात भगवंताचे पाय धुवावेत. अगोदर पाद्य पूजा करावी, मग भगवंतांना अर्घ्य समर्पित करावं, म्हणजे देवाच्या हातावरती पाणी टाकावं किंवा मी देवाच्या हातावर पाणी देतोय अशी कल्पना करावी. कशासाठी पाणी देतोय? अर्घ्य, अर्थात मी भगवंताचे हात धुतो आहे. मग भगवंतांना आचमन द्यावं, अर्थात मी भगवंतांना पिण्यासाठी आता पाणी देतोय. बोलावलं ना एवढ्या दुरून, मग देवाला मी आता पाणी देतोय. पाणी दिल्यानंतर आता मी काय करतो? आता घालायला पाहिजे देवाला स्नान. शुद्ध पाण्याने भगवंतांना स्नान घालावं. महाराज, गंगाजलाने भगवंतांना स्नान घालावं. नसेल गंगाजल तर जे शुद्ध जल प्राप्त होईल त्यांनी स्नान घालावं. स्नान झाल्यानंतर देवाला वस्त्र अर्पण करावेत, उपवस्त्र अर्पण करावेत, गंध अर्पण करावं, अक्षदा अर्पण कराव्यात, परिमल द्रव्य अर्पण करावं, म्हणजे सुवासिक अत्तर देवाला आपण लावावं. नानाविध प्रकारचे फुलं भगवंतांना आपण वाहावेत. फुलं वाहिल्यानंतर भगवंतांना धूप दाखवावा. धूप दाखवल्यानंतर भगवंतांना दीप ओवाळावा. दीप ओवाळल्यानंतर भगवंतांना नैवेद्य अर्पण करावा. छत्र धरावं भगवंतांवरती, ध्वजा धरावी भगवंतासमोर, भगवंतांना वारा घालावा. अशा प्रकारचे आदी सर्व उपचार भगवान शंकरांना आपण समर्पित करावे आणि श्रद्धा भक्तियुक्त अंतःकरणाने शिवलिंगाची उपासना, पूजन आपल्याकडून घडावं. भगवंताची अशा प्रकारे नित्य नियमपूर्वक जीवनभर जो पूजन करतो महाराज, तो सहजगत्या या भवबंधनामधून सुटून जातो. हे शिवलिंग पूजनाचं महात्म्य आहे. मग ऋषींनी प्रश्न विचारला, म्हटले, पहा, सगळ्या देवतांची मूर्ती रूपाने पूजा केली जाते, मग भगवान शंकरांचीच शिवलिंगाच्या रूपाने का पूजा केली जाते? त्याच्या पाठीमागचं काही विशेष कारण आहे का? आता त्या कारणाचं समाधान सूतजी महाराज कसं करतात, शिवलिंगाचं प्रागट्य कसं झालं त्याचं वर्णन करतात.
आणि शिवलिंगाच्या पूजनामध्ये कोणकोणत्या गोष्टी आवश्यक आहेत आणि कोणकोणत्या गोष्टी अनावश्यक आहेत त्याचा विस्तारपूर्वक वर्णन करणार आहेत. त्यासोबतच पार्थिव शिवलिंग पूजनाचं महात्म्य वर्णन करणार आहेत. भगवंताच्या सगुण निर्गुण स्वरूपाचं महात्म्य सूतजी महाराज वर्णन करणार आहेत. यानंतर बंधन आणि मोक्षाचं स्वरूप वर्णन करणार आहेत. अशा साऱ्या विषयांना स्पर्श करत करत सूतजी महाराज विद्येश्वर संहितेमध्ये वर्णित गृहस्थाश्रमी भक्तांसाठी सदाचाराचंही वर्णन करणार आहेत. यामध्ये सदाचाराचं महत्व काय आहे त्याचा आपण श्रवण करू. देशकाल पात्र यांना अनुसरून दानाचाही विचार करणार आहेत. अशा साऱ्या विषयांचं चिंतन पाहता पाहता रुद्र संहितेला प्रारंभ करून भगवंताच्या चरित्रामध्ये सूतजी महाराज कसा प्रवेश करतील, भस्म महात्म्य, रुद्राक्ष महात्म्य, बिल्वदलाचं महात्म्य कशा पद्धतीनं वर्णन करून सांगतील आणि शिवनामाचं महात्म्य कशा पद्धतीनं वर्णन करून सांगतील हे सारं आपण श्रवण करू उद्याच्या कथा भागामध्ये. पार्थिव लिंग पूजनाचा महिमा काय आणि पार्थिव लिंग पूजन करून कशा कोणाला काय फलप्राप्ती होते त्याचंही वर्णन पाहण्याचा प्रयत्न आपण उद्याच्या कथा भागामध्ये या ठिकाणी करणार आहोत. या ठिकाणी भगवंताची श्री सद्गुरूंची आज्ञा मानू आणि देऊ या ठिकाणावरती आजच्या सेवेला आपण पूर्णविराम. तत्पूर्वी रुद्राष्टकाचं गायन होईल. ज्यांना म्हणता येत असेल त्यांनी सोबत म्हणायचं आहे, पाठ नसेल त्यांनी आनंदाने श्रवण केले तरी काही हरकत नाही. नमः पार्वती पतये हर हर महादेव. नमामि शमीशान निर्वाण रूपं विभुं व्यापकं ब्रह्मवेद स्वरूपं निजं निर्गुणं निर्विकल्पं निरीहं चिदाकाशमाकाशवासं भजेऽहं निराकारमोङ्कारमूलं तुरीयं गिरागानगोतीतमीशं गिरीशं करालं महाकालकालं कृपालं गुणागारसंसारपारं नतोऽहं तुषाराद्रिसङ्काशगौरं गभीरं मनोभूतकोटिप्रभाशेषधीरं पुरन्मौलिकल्लोलिनी चारुगङ्गा लसद्भालवानेन्दुकण्ठे जलत्कुण्डलं भ्रूसुनेत्रं विशालं प्रसन्नाननं नीलकण्ठं दयालं मृगाधीशचरमाम्बरं मुण्डमालं प्रियं शङ्करं सर्वनाथं भजामि प्रचण्डं प्रकृष्टं प्रगल्भं परेशम् अखण्डं नजं भानुकोटिप्रकाशं त्रयशूलनिर्मूलनं शूलपाणिं भजेऽहं भवानीपतिं भावगम्यं कलातीतकल्याणकल्पान्तकारी सदा सज्जनानन्ददाता पुरारि चिदानन्दसन्दोहमोहापहारि प्रसीद प्रभो मन्मथारि न यावत् उमानाथ पादारविन्दं भजन्ति लोके परिवानराणां न तावत् सुखं शान्ति सन्तापनाशं प्रसीद प्रभो सर्वभूताधिवास जानामि योगं जपन्नेव नतोऽहं सदा सर्वदा सम्भुतोऽहं जराजन्मदुःखौघतातप्यमानं प्रभो पाहि यापनं नमामि शम्भो नमामि शमीशान निर्वाणरूपं विभुं व्यापकं ब्रह्मवेद स्वरूपं निजं निर्गुणं निर्विकल्पं
अष्टकमिदं प्रोक्तं विप्रेण हरतोषये ये पठन्ति नरा भक्त्या तेषां शम्भुः प्रसीदति। नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय। हर हर भोले नमः शिवाय।